टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। माझी टोमॅटो एक एकर, त्याला 1 ते 1.5 लाख रुपये खर्च झालाय। उन्हाळ्यात सांभाळलाय त्याला पोटच्या लेकरावानी, आणि अवकाळीने झोडापलंय, आज सडलेत ते, सगळं उन्मळून झालाय, बाग पडलाय सगळा। 8-10 दिवस झाला पाऊस चालू आहे सारखा, आणि त्याची साधी दखल घ्यायला जाऊन कोणी काल तलाठी भाऊसाहेब आले, पाणी करून गेले। कृषी खात्याचं कोणी फिरकलं नाही अजून, काहीच नाही। आम्ही 2 दिवस संपर्क केला त्यांना, येऊ म्हणले, पण अजून कोणी आलेलं नाही त्याच्यामुळे अजून काही पंचनाम्याला कोणी आलेलं नाही, काही नाही। आमची कोणी दखल घेतलेली नाही, काहीच नाही। माझ्याकडे अजून 2.5 एकर डाळिंबाची बाग आहे, त्याच्यात बी 3 दिवस झालं पाणी साचलंय। त्याचं बी तुम्हाला तर उन्हाळ्यात विकत पाणी घेऊन मी त्याला डाळिंबाला टाकलंय, खतं भरलेत, त्याला 1-1.5 लाख रुपये खर्च केलाय। त्याचा उत्पादन खर्च निघन का नाही दोन्ही पिकाचा, मला ते प्रश्न पडलाय। आणि याचं कुणी अजून शासन दरबारातून कुणी दखल घ्यायला सुद्धा आलेलं नाही। आणि दुसरी गोष्ट, इथं कर्जमाफीचं शासनानं आश्वासन दिलं, त्याचं बी एक जबाबदार माणसं तू काही करते, पण त्याची कुणी दखल घ्यायला तयार नाही। म्हणजे पीक विमा नाही आम्हाला, कर्जमाफी नाही, मदत नाही शासकीय, कोणतंच काही नाही आम्हाला। आणि नुसतं पोकळ आश्वासनाचा पाऊस चालू आहे नुसता शासनाचा, पण तरी बी आम्हाला काहीतरी याच्यातून मदत मिळावी। कांद्याचं सुद्धा भरपूर प्रमाणात नुकसान झालंय शेतकऱ्याचं गावातल्या, माझं सुद्धा झालंय कांद्याचं पावसामुळं। 2 एकर कांदा आहे माझ्याकडे, पण याची कसलंही कुणी दखल घ्यायला तयार नाही, काही नाही। कृषी खातं अजून सुद्धा जागा झालेलं नाही, की कोणाच्या बांधव आलेला नाही, की पंचनामा नाही झालेला अजून सगळं हे कागदपत्री एजंट मार्फत चालतंय कृषी खातं आमच्या भागात। सगळं कुणी फिरकत नाही, त्याचं कृषी खात्याचं कुलूप सुद्धा उघडत नाही। त्याच्यामुळं शासनाने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी दखल घेऊन आमचे पंचनामे करून आम्हाला न्याय मिळून, मायबाप सरकार यांनी दोघांनी मिळून, मायबाप सरकार आणि जिल्हाधिकारी यांनी आम्हाला न्याय मिळून आम्हाला काहीतरी मदत मिळवून द्यावं। आम्हाला परत शेती करायची उभारी यासाठी काहीतरी मदत झाली म्हणजे आम्ही परत शेती करू शकू, नाही तर आमचं कंबरडं मोडल्यास परत आम्ही उभा राहणार नाही। दयनीय अवस्था झालेली आहे आमची या गारपिटीने, दुष्काळाने आम्ही सगळ्या झाडातून आम्ही एकदम शेतकरी कोलमाड आहे। तरी मायबाप सरकार आमच्याकडे लक्ष देऊन आम्हाला योग्य ती मदत द्यावा ही नम्र विनंती।